नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण वेव्ह मोशन ह्या चॅप्टर्सवरील लास्ट कंटेंट आपण डिस्कस करतोय, दॅट इज अ डॉपलर इफेक्ट. आता डॉपलर इफेक्टबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे, स्मॉल इन्फॉर्मेशन, ती तुम्ही ऑलरेडी 11 ह्या क्लासमध्ये डिस्कस केली. आपण आता याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. तर डॉपलर इफेक्ट म्हटलं की तुम्हाला माहिती आहे, दॅट इज अ फेनॉमिना रिलेटेड बिटवीन ॲपरंट फ्रिक्वेन्सी अँड ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आणि ॲपरंट फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेटिव्ह जो फेनॉमिना आहे तो आपण इथे डिस्कस करत असतो. मग आता हा रिलेटिव्ह फेनॉमिना कधी मिळतो? ज्यावेळेस तुमचा जो सोर्स ऑफ साऊंड आहे आणि तो सोर्स ऑफ साऊंड ऐकणारा जो लिस्नर जो आहे, हे दोन्ही एकूणाच्या रिलेटिव्हमध्ये मोशनमध्ये ज्यावेळेस असेल, त्यावेळेस जी सोर्स ऑफ साऊंडपासून निघणारी जी साऊंड आहे, तिची जी ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आहे ती त्या ऑब्झर्वरपर्यंत किंवा लिस्नरपर्यंत पोहोचेपर्यंत काय होतं, त्याच्यामध्ये चेंजेस होतो. आणि तो चेंज आपल्याला ह्या डॉपलर इफेक्टचा यूज करून फाइंड आउट करायचा आहे. मग सुरुवातीला आपण याची डेफिनेशन समजून घेऊयात. डेफिनेशनमध्ये म्हटले बघा, द रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर, the relative motion between source of sound and observer, the frequency of sound heard by the observer is different from the actual frequency of sound emitted by the source of sound. This phenomena is known as Doppler effect. परत एकदा आपण डेफिनेशनवरती कॉन्सन्ट्रेट करूया. काय म्हटलं बघा, द रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर, म्हणजे ज्यावेळेस सोर्स ऑफ साऊंड आणि ऑब्झर्वर हे कोणाच्या रिलेटिव्ह मोशनमध्ये असतील, that is observer is moving with respect to source of sound, or source of sound is moving with respect to observer, or both are in motion with each others. Then the frequency of sound heard by the observer, म्हणजे जो साऊंड आहे, जो सोर्स ऑफ साऊंडने क्रिएट केलेला आहे, त्याची फ्रिक्वेन्सी हिअर्ड बाय द ऑब्झर्वर इज डिफरंट. ती कशी असते? डिफरंट असेल. कशापेक्षा? द ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड, actual frequency of sound emitted by the source of sound, and this phenomena, त्याच फेनॉमिनाला काय म्हणतो आपण? डॉपलर इफेक्ट असं म्हणतो. म्हणजे इथं सोर्स ऑफ साऊंडची ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी आणि ऑब्झर्वरपर्यंत पोचेपर्यंत असणारी फ्रिक्वेन्सी, याच्यामध्ये काय असेल? तो चेंज असेल, आणि हा चेंजेस आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे. मग आता त्याशी रिलेटेड असलेले काही फेनॉमिना आपण राईट करूयात. मग आता इथं जी आपण ॲपरंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणार आहे, तिला आपण एन डॅश म्हणणार आहे. सो एन डॅश इज ॲपरंट फ्रिक्वेन्सी, is a apparent frequency. N is the actual frequency. नंतर V is the velocity of sound. V naught is the velocity of source. One minute. V naught is velocity of observer. त्याला आपण लिस्नर असे म्हणतो. नंतर Vs is the velocity of source. नंतर लॅम्बडा डॅश घेऊयात, is apparent wavelength. And lambda is actual wavelength. नंतर आणखी एक टर्म घेऊयात, Vm is velocity of medium. तर ह्या ज्या टर्म ज्या आहेत, ओके, ह्या टर्ममध्ये आपण जे जनरल इक्वेशन किंवा जनरल एक्सप्रेशन लिहिणार आहे डॉपलर इफेक्टचं, ह्या सगळ्या टर्ममध्ये त्याचा आपल्याला यूज करायचा. ओके, मग आता एन डॅश इट ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. एन डॅश इज ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इमिटेड बाय द सोर्स. लॅम्बडा डॅश इज ॲपरंट फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा डॅश इज ॲपरंट वेवलेंथ. लॅम्बडा इज ॲक्च्युअल वेवलेंथ. V इज द वेलोसिटी ऑफ साऊंड. V नॉट इज द वेलोसिटी ऑफ ऑब्झर्वर. जर ऑब्झर्वर मोशनमध्ये असेल तर वेलोसिटी ऑफ सोर्स. ज्यावेळेस ऑब्झर्वर सोर्स मोशनमध्ये असेल त्यावेळेस Vs इज द वेलोसिटी ऑफ सोर्स. Vm इज द वेलोसिटी ऑफ मीडियम. ज्यावेळेस मीडियम मोशनमध्ये असेल, म्हणजे आपण ज्यावेळेस साऊंड एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये पास होते, त्यावेळेस काय घेणार? Vm इज द वेलोसिटी ऑफ मीडियम. मग आता आपण जनरल एक्सप्रेशन जर घेतलं, दॅट इज अ जनरल एक्सप्रेशन फॉर ॲपरंट फ्रिक्वेन्सी.
जनरल expression for apparent frequency. आता apparent frequency आपल्याला जनरल एक्सप्रेशन घ्यायचं आहे. आता हे एक्सप्रेशन कसं राईट करणार बघा. मग आता याच्यामध्ये आपण सुरुवातीला असं म्हणूयात, सपोज द ऑब्झर्वर अँड सोर्स, सपोज ऑब्झर्वर अँड सोर्स are in motion in the same direction along the same line same line, then the apparent frequency hereby observer is ओके. आता बघा आपल्याला काय फाइंड करायचं, आपण काय म्हणलं की आपण ऑब्झर्वर आणि सोर्स घेतला. ऑब्झर्वर कोण, दॅट इज जो सोर्स ऑफ साऊंड ऐकणार आहे तो ऑब्झर्वर, आणि सोर्स म्हणजे काय, सोर्स ऑफ साऊंड आर इन मोशन देन इन सेम डिरेक्शन, एकाच डिरेक्शनला अलॉंग द सेम लाईन, एकाच लाईनमध्ये. त्यावेळेस ॲपरंट फ्रिक्वेन्सीचं एक्सप्रेशन काय मिळतं बघा. मग आता मी एक अगोदर डायग्राम ड्रॉ करतोय. दिस इज अ सोर्स ऑफ साऊंड, मी त्याला एस असं म्हणतो. नंतर जस्ट इमॅजिन दॅट ह्याच सेम लाईनवरती इकडे कोण आहे, ऑब्झर्वर आहेत. दिस इज अ ऑब्झर्वर अँड दिस ऑब्झर्वर इज इन मोशन. हा कसं आहे, दोघंही मोशनमध्ये. ऑब्झर्वर याला मी ओ असं म्हणतो, याची विलॉसिटी व्ही ओ. सोर्स वन मोशनमध्ये याची विलॉसिटी व्ही एस. आता दिस इज अ विलॉसिटी ऑफ साऊंड अँड दिस इज अ विलॉसिटी ऑफ मीडियम. मग आपल्याला ॲपरंट फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळेस ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल टू इन ब्रॅकेट व्ही प्लस व्ही एम मायनस व्ही नॉट अपॉन व्ही प्लस व्ही एम मायनस व्ही एस इंटू एन. तर मी तुम्हाला सांगितलं व्ही एम काय आहे, विलॉसिटी ऑफ मीडियम. व्ही काय, विलॉसिटी ऑफ साऊंड. व्ही नॉट काय, विलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर. व्ही एस काय आहे, विलॉसिटी ऑफ सोर्स. एन काय तुमची ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. इफ मीडियम आर स्टेशनरी, आता मीडियम आर स्टेशनरीचा मिनिंग असा होतो बघा, ज्यावेळेस लाईट एअर मीडियममध्येच पास होते, सॉरी साऊंड एअर मीडियममध्येच काय राहिला, पास हो राहिला, मीडियम चेंज होत नाहीत. साऊंड एका पर्टिक्युलर पॉईंटपासून दुसऱ्या पर्टिक्युलर पॉईंटकडे मूव्ह होते, पण कुठं इयरमध्येच. मग इथं ज्यावेळेस एका पॉईंटपासून साऊंड दुसऱ्या पॉईंटकडे पोहोचणार आहे त्यावेळेस मीडियम चेंज होणार आहे का नाही, त्यावेळेस मीडियम कसं असणार, स्टेशनरी, कॉन्स्टंट, एकच मीडियम. सो मीडियम आर स्टेशनरी, देन velocity of medium, then velocity of medium, that is Vm. Velocity of medium Vm is 0, that is Vm is equal to 0. म्हणजे इथं velocity of medium की जरा तुमचा 0. मग आपल्याला therefore equation number 1 can be written as, मग आता equation 1 कसं लिहिता येईल बघा. therefore equation 1 becomes that is apparent frequency n dash is equal to V minus V naught, कारण Vm 0 झाला, V minus V naught upon V minus Vs into n. This is general expression for apparent frequency n dash in Doppler effect. डॉपलर इफेक्ट किंवा डॉपलर इफेक्टमध्ये हे झालं तुमचं ॲपरंट फ्रिक्वेन्सीचं जनरल एक्सप्रेशन. ओके. मग आता यासाठी काय आपल्याला साईन कन्व्हेन्शन जे आहेत
काही रूल्स आहेत ती आपण इथं बघणार. ओके, साइन कन्व्हेन्शन, साइन कन्व्हेन्शन. आता साइन कन्व्हेन्शन काय ती टर्म आपण इथं समजून घेऊयात. साइन कन्व्हेन्शन, आता बघा, velocity of sound always take from, velocity of sound always take from source of sound to the observer. First, source of sound, velocity of sound, not source of sound, velocity of sound always take from source of sound to the observer and positive. म्हणजे सोर्स ऑफ साऊंड ची डिरेक्शन जी आहे ती तुम्हाला ऑलवेज कशी पकडायची आहे, सोर्स टू ऑब्झर्वर. कशी पकडायची, सोर्स टू ऑब्झर्वर, आणि ती कशी येणार, पॉझिटिव्ह. म्हणजे बघा आता सोर्स इकडे आहे, ओके, हा सोर्स आहे, इकडं ऑब्झर्वर आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन व्ही पॉझिटिव्ह, आणि कुठे आहेत, सोर्स टू ऑब्झर्वर आहे, सोर्स टू ऑब्झर्वर. आता कधी कधी काय होऊ शकतं, इकडं ऑब्झर्वर आणि इकडं सोर्स आहे, इकडं काय आहेत, सोर्स आहे, इकडं ऑब्झर्वर आहे. मग व्हेलॉसिटी ऑफ साऊंड काय येईल, सोर्स टू ऑब्झर्वर ऑलवेज, आणि डिरेक्शन ही काय असेल, पॉझिटिव्ह. मग ती म्हणायचं नाही हे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस दिसते म्हणून व्ही, velocity of sound V is negative, not negative. Source to observer is a direction of velocity of sound, आणि ती ऑलवेज काय घ्यायची, पॉझिटिव्ह घ्यायची. काय घ्यायची, पॉझिटिव्ह, जेणेकरून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी या साइन कन्व्हेन्शनचा फार यूज होणार आहे. मग आता सेकंड रूल्स आहे बघा, ऑल कॉम्पोनंट इन द डिरेक्शन ऑफ, ऑल व्हेलॉसिटीज म्हणेल मी, ऑल velocity in the direction of velocity of sound take as positive. म्हणजे ज्या व्हेलॉसिटी ज्या कोणाच्या डिरेक्शनला आहेत, व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या डिरेक्शनला आहेत, ऑल व्हेलॉसिटीज इन द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड टेक ॲज पॉझिटिव्ह. त्या कशा करायच्या, आपल्याला मग पॉझिटिव्ह घ्यायच्या आहेत. सेकंड, थर्ड, ऑल व्हेलॉसिटी इन opposite direction to the direction of velocity of sound to the direction of velocity of sound take as negative. बघा, ज्या व्हेलॉसिटी आहे, ज्या कशाच्या अपोजिट डिरेक्शनला आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शनला आहे, त्या काय घ्यायच्या आहे, मग निगेटिव्ह घ्यायच्या. काय घ्यायच्या, निगेटिव्ह. तर ही 3 साइन कन्व्हेन्शन तुम्हाला प्रॉब्लेम न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना यूज होतील. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑलवेज टेक फ्रॉम सोर्स ऑफ साऊंड टू ऑब्झर्वर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंडची डिरेक्शन कुठून घ्यायची, ऑलवेज सोर्स टू द ऑब्झर्वर, आणि कशी घेणार, पॉझिटिव्ह. आणि ऑल व्हेलॉसिटी इन द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड take as positive, all velocity in the opposite direction of velocity of sound take as negative. Okay, so these 3 sign convention rules are very important to solve the numericals. आता ह्या डॉपलर इफेक्ट्स वरती काही डिफरंट कंडिशन आहे, त्या कंडिशन आपण वन बाय वन इथं डिस्कस करूयात. आता आपल्याला डिफरंट केसेस बघायचे. ह्या डिफरंट केसेसमध्ये आपल्याला ह्या साइन कन्व्हेन्शनचाही यूज करायचा आहे. माझी पहिली केस घेतोय, दॅट इज केस नंबर फर्स्ट. सोर्स इज मूविंग, सोर्स इज मूविंग
moving but observer at rest. Observer at rest. म्हणजे इथं सोर्स कसा आहे मोशनमध्ये आणि ऑब्झर्वर कसा आहे रेस्टमध्ये. त्यातली पहिली केस आपण इथे डिस्कस करूयात. मग आता सोर्स कशा पद्धतीने मूव्ह होत आहेत. ओके, पहिली केस मग सोर्स इज मूव्हिंग. सोर्स इज मूव्हिंग towards the observer. पण ऑब्झर्वर कसा इथं स्टेशनरी ऑब्झर्वर टुवर्ड्स द ऑब्झर्वर. मग आता आपण डायग्राम इथं ड्रॉ करूयात. मी सिंपल अशा पद्धतीचा हा जो ब्लॉक इथं दाखवतोय तो म्हणजे काय दॅट इज अ सोर्स ऑफ साऊंड आहे. सोर्स ऑफ साऊंड. ओके, हा काय करणार आहेत मोशनमध्ये त्याची व्हेलॉसिटी Vs. ओके, नंतर इकडे ऑब्झर्वर आपण घेतोय. दिस इज अ ऑब्झर्वर अँड दिस ऑब्झर्वर इज नाउ इज इन रेस्ट. कसा आहे ऑब्झर्वर रेस्टमध्ये. ओके, ऑब्झर्वर कसा आहे रेस्टमध्ये. मग आता आपल्या रूलनुसार व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑलवेज टेक फ्रॉम सोर्स टू ऑब्झर्वर. हा सोर्स आहे इकडं ऑब्झर्वर. ऑब्झर्वर रेस्टमध्ये आहेत. ओके, म्हणून याची व्हेलॉसिटी व्ही नॉट किती येणार आहेत 0. आता हा व्ही एस कोणाच्या डिरेक्शनला आहेत व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या डिरेक्शनला आहेत. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इज द डिरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. काय येईल मग इज पॉझिटिव्ह. काय येईल पॉझिटिव्ह. मग आपला फॉर्म्युला आता फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. मग फॉर्म्युला काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इक्वल टू व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन. हा आपला काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी मेजर करण्याचा फॉर्म्युला. मग आता व्ही नॉट काय इथं हिअर व्ही नॉट इज इक्वल टू 0 आणि व्ही एस इक्वल टू पॉझिटिव्ह व्ही एस कारण तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. सो इफ दिस टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट हिअर सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज इक्वल टू V minus 0 upon V minus Vs. पॉझिटिव्ह म्हणून it is into n. म्हणजे फायनल काय मिळेल V minus 0 is V. So n dash is equal to V upon V minus Vs into n. This is the apparent frequency here by the observer. ओके, आणि ती ॲपरंट फ्रिक्वेन्सी मिळेल एन डॅश इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही मायनस व्ही एस. लक्षात येते तुमच्या. मग इथं ॲपरंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते का डिक्रीज होते तर व्ही एस मायनस आहे म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो न्युमरेटरपेक्षा काय होणार आहे कमी असणार आहे. कारण व्ही न्युमरेटरला व्ही आहे डिनॉमिनेटरला व्ही मायनस व्ही एस आहे. याचा अर्थ काय होतं समजा व्ही आपण जर 20 घेतलं आणि व्ही एस जर 10 घेतलं तर न्युमरेटर 20 आपण डिनॉमिनेटर काय येईल 10 म्हणजे किती मिळेल 2 नियरली इक्वल टू. म्हणजे इथं डिनॉमिनेटर कमी असल्यामुळे ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. दॅट इज हिअर द ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज ऑलवेज ग्रेटर दॅन एन. म्हणजे इथं ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ॲपरंट फ्रिक्वेन्सी ही ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा असणार आहे मॅक्झिमम असेल. आता आपण इथं वेवलेंथसाठी जर घेतलं फॉर वेवलेंथ पण तुम्हाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल द वेवलेंथ. सो ॲपरंट वेवलेंथ लॅम्बडा डॅश इज इक्वल टू लॅम्बडा इंटू व्ही मायनस व्ही एस अपॉन व्ही. ओके, मग आता ॲपरंट फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार आहे वेवलेंथ काय होणार इथं डिक्रीज होणार आहे. काय होणार वेवलेंथ डिक्रीजेस. हिअर लॅम्बडा डॅश इज लेस दॅन लॅम्बडा म्हणजे इथं ॲपरंट वेवलेंथ जी आहे ती काय होईल डिक्रीज होईल फ्रिक्वेन्सी काय होईल इन्क्रीज होईल. फ्रिक्वेन्सी विल बी इन्क्रीजेस. सो दिस इज अ पार्ट फर्स्ट फॉर द केस नंबर फर्स्ट दॅट इज सोर्स इज मूव्हिंग बट ऑब्झर्वर इज रेस्ट. आता आपल्याला याच्यामध्ये सेकंड केस बघायची बी. दॅट इज
सोर्स इज मुव्हिंग अवे, याच्या अपोजिट टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आता कसं आहे, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर असं म्हणूयात. आता सोर्स ऑफ साऊंड is moving away from the observer. Okay, so source is moving away from the observer, away from the observer. आता परत डायग्राम तयार करूयात. प्रॉब्लेम सॉल्व करताना डायग्राम तयार करायची जेणेकरून तुम्हाला फास्टली प्रॉब्लेम सॉल्व होईल. हा तुमचा सोर्स ऑफ साऊंड आहे, इकडे हा तुमचा ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर इथं रेस्टमध्येच आहे. कसं आहे, रेस्टमध्येच आहे. आता सोर्स एका सेम डिरेक्शनमध्ये बघा. आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑलवेज टेक फ्रॉम सोर्स टू ऑब्झर्वर. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर काय येईल इथं, 0. व्ही नॉट इज इक्वल टू 0, कारण ऑब्झर्वर कसं आहे, रेस्टमध्येच आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ सोर्स कुठं चालला, दिस इज व्ही एस, आणि काय निगेटिव्ह, कारण काय चाललं, तो व्ही एस इज अपोजिट डिरेक्शन टू द व्ही ए, कारण तो ऑब्झर्वपासून अवे चालला, दूर चालला. ओके, म्हणजे तिथे काय झालं, मग आपला फॉर्म्युला ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा एन डॅश इक्वल टू इन ब्रॅकेट व्ही मायनस व्ही एस अपॉन व्ही मायनस व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन. आता इथं काय बघा, हिअर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर 0च आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ सोर्स इज कशी आहे, निगेटिव्ह आहेत, म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ साऊंडच्या अपोजिट डिरेक्शन आहे. या दोन व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज इक्वल टू व्ही मायनस 0 अपॉन व्ही मायनस व्ही एस, कारण काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स कसं आहे, निगेटिव्ह आहे, इंटू एन ॲट इट इज. So n dash is equal to v upon v plus vs into n. म्हणजे आता बघा इथं डिनॉमिनेटर इन्क्रीज झाला, याचा अर्थ काय झालं, इथं फ्रिक्वेन्सी काय झाली, डिक्रीज झाली. दॅट इज n डॅश इज लेस दॅन n. आणि वेवलेंथसाठी जर घेतलं, लॅम्बडा डॅश इक्वल काय मिळेल तुम्हाला, v plus vs upon v, lambda dash equal to lambda into v plus vs upon v. This is a apparent wavelength, आणि इथे apparent wavelength काय होईल, increase होईल. So lambda dash is increase compared to the lambda, कारण का वेवलेंथ increase चालली, कारण हा जो सोर्स ऑफ साऊंड जो आहे तो ऑब्झर्वर पासून कसा झाला, दूर चालला, तर ऑब्वियसली वेवलेंथ काय होणार दोघांमधली, तर इन्क्रीज होणार आहेत. सो दिस इज द फेनॉमिना related about the case number first, that is source is moving but observer is rest. याच्यासाठी आपण काय केलं, मग ह्या साइन कन्व्हेन्शनचा यूज करतोय. ओके, आता आपल्याला याच्यानंतर केस नंबर 2 बघायची. आता केस नंबर 2 घेऊयात. पहिल्या केस नंबरमध्ये काय होतं, सोर्स इज इन मोशन, ऑब्झर्वर इज रेस्ट. आता सेकंड केसमध्ये काय येणार, observer in motion, source is rest. Okay, so second case, source of sound is at rest, but observer are in motion. Observers is moving, म्हणजे ऑब्झर्वर कसा आहे इथं, मोशनमध्ये, आणि सोर्स ऑफ साऊंड कसा आहे, रेस्टमध्ये. याच्यामधला फर्स्ट पार्ट, ऑब्झर्वर इज मुव्हिंग, observer is moving observer is moving towards the source ऑब्झर्वर पुढे मूव्ह होत आहे, आता सोर्सकडे मूव्ह होत आहे. मग आता हा आपला सोर्स आहे, स्टेशनरी आहे. ओके, तिची व्हेलॉसिटी काय असणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ सोर्स विल बी 0.
इकडं आपला ऑब्झर्वर आहे. ओके, ऑब्झर्वर कसं आहेत, मोशनमध्ये आहेत. कसं आहेत, मोशनमध्ये. ऑब्झर्वर इज इन मोशन. ओके, ऑब्झर्वर काय आहेत, मोशन. कुठं चालला आहे तो, टुवर्ड्स द सोर्स. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ऑलवेज सोर्स टू ऑब्झर्वर. सोर्सकडून कुठे, ऑब्झर्वरकडे. आणि मग याची व्हेलॉसिटी कुठे येईल, टुवर्ड्स द सोर्स. आणि व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचे कसे आहेत, अपोजिट डिरेक्शनला आहेत. म्हणजेच काय येईल, ती निगेटिव्ह येईल. कशी येईल, निगेटिव्ह अँड टुवर्ड्स द सोर्स. दॅट इज अपोजिट टू द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. कॉन्सेप्ट लक्षात येते. मग आता आपली ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एन डॅश इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस. ओके, आता इथं काय सबस्टिट्यूट करायचं आपल्याला, हिअर व्ही नॉट इज इक्वल टू मायनस व्ही नॉट व्ही एस. व्हेलॉसिटी ऑफ सोर्स 0 आहे. आता ह्या दोन व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्यात, काय होईल, एन डॅश इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस 0. म्हणजे एन डॅश इक्वल काय मिळेल, एन इन ब्रॅकेट व्ही प्लस मायनस मायनस काय होईल, प्लस व्ही नॉट अपॉन व्ही. म्हणजेच काय झालं, इथं ॲपरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ती ॲपरंट फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली. एन डॅश इक्वल एन इन ब्रॅकेट 1 व्ही प्लस व्ही नॉट अपॉन व्ही. म्हणजे ज्यावेळेस सोर्स ऑफ साऊंड ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड्स द सोर्स ऑफ साऊंड, देन ॲपरंट फ्रिक्वेन्सी विल बी इंक्रीजेस. कारण न्युमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा काय होय, इंक्रीज आहे, लार्ज आहे. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज इंक्रीजेस कम्पेअर्ड टू द ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी. आता वेवलेंथसाठी जर घेतली, फॉर वेवलेंथसाठी आपण जर फॉर्म्युलेटर राईट जर केला तर काय येईल बघा, लॅम्बडा डॅश इज इक्वल, याचे रेसिप्रोकल घ्यायचा, लॅम्बडा इन ब्रॅकेट व्ही अपॉन व्ही प्लस व्ही नॉट. माझी काय होणार आहे, ऑब्विसली ज्यावेळेस ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड्स द सोर्स ऑफ साऊंड त्यावेळेस वेवलेंथ काय होत चालणार आहे, डिक्रीज होत चालणार आहे. दॅट इज लॅम्बडा डॅश इज लेस दॅन द lambda. That is wavelength will be decreases, apparent wavelength will be decreases compared to the actual wavelength. Apparent frequency will be increases compared to the actual frequency. आता याच्यामध्ये सेकंड केस, that is B. Case number B, that is observer is moving away from सोर्स. म्हणजे इथं आता ऑब्झर्वर मोशनमध्ये पण कसा, सोर्सपासून दूर जातोय. म्हणजे बघा, दिस इज अ सोर्स ऑफ साऊंड, सेम लाईनवरती एक ऑब्झर्वर आहे. and this observer is now the observer कुठं मूव होत आहे, अवे फ्रॉम द सोर्स ऑफ साऊंड. सोर्स ऑफ साऊंड पासून कसा, अवे. the velocity, direction of velocity of sound always source to the observer according to the first Einstein convention. And velocity of observer, this is source, काय येईल आता, व्ही नॉट. आणि हा कसा राहील, पॉझिटिव्ह. velocity of source ऑलवेज काय इथं 0 आहेत, कारण तो कसा आहे, स्टेशनरी. velocity of source. मग परत आपल्याला इथं ॲपरंट फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. मग ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय मिळेल, सो एन डॅश इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट व्ही मायनस व्ही नॉट अपॉन व्ही मायनस व्ही एस. आता इथं काय सबस्टिट्यूट करणार आपण, सो हिअर व्ही नॉट इज पॉझिटिव्ह ऑफ व्ही नॉट अँड व्ही एस इज 0. If we substitute this value, so n dash is equal to n in bracket v minus v naught, no change in v naught because is a positive, my upon v minus vs, sorry vs will be 0. So finally we get n dash is equal to n in bracket v minus v naught upon v. आता बघा इथं न्यूमरेटर काय होते, डिक्रीज होते व्ही नॉटनी कम्पेअर टू द डेनोमिनेटर.
म्हणजे न्युमरेटर डिक्रीज होते म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी तर काय होणार इथं डिक्रीज होणार आहे. सो ॲपरंट फ्रिक्वेन्सी इज small compared to the actual frequency because observer is moving away from the source of sound. पण त्याच्याकडे पोहोचणाऱ्या ज्या वेवलेट आहेत नंबर ऑफ वेव्ज आहेत त्या कशा असणार आहेत कमी असणार आहेत. ओके सो फ्रिक्वेन्सी इज लेस दॅन ॲपरंट फ्रिक्वेन्सी. नाव वेवलेंथ मग आपण वेवलेंथसाठी जर घेतलं इथं वेवलेंथ मग वेवलेंथसाठी काय येईल बघा वेवलेंथ. सो दॅट इज लॅम्बडा डॅश इज इक्वल टू लॅम्बडा इन ब्रॅकेट व्ही अपॉन व्ही मायनस व्ही नॉट. दॅट इज आता वेवलेंथ काय होणार आहे इन्क्रीज होणार कारण सोर्स ऑफ ऑब्झर्वर जो आहे तो सोर्सपासून काय होत आहे दूर जातो आहे. सो लॅम्बडा डॅश इज ग्रेटर दॅन द ॲक्च्युअल वेवलेंथ म्हणजे ॲपरंट वेवलेंथ इज ग्रेटर दॅन द ॲक्च्युअल वेवलेंथ. सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द डॉपलर इफेक्ट. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं जनरल एक्सप्रेशन ऑफ डॉपलर इफेक्ट अँड केस नंबर फर्स्ट आणि केस नंबर 2. आता पुढच्या लेक्चरमध्ये त्याच्या नंबर ऑफ केस आपण डिस्कस करणार आहे. दॅट इज केस नंबर 2, 3, 4 इन दिस वे. त्या केसेस आपण डिस्कस करूया 3, 4 अँड सम न्यूमेरिकल्स अबाउट द डॉपलर इफेक्ट्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्हाला हे लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.